नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत अतिक्रमण केलेल्यावर कारवाईचा बडगा उगारला। यात व्यापारी वर्ग आधीच मुंढे यांच्या विरोधात होता। त्यातच तुकाराम मुंढे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या गावठाण आणि गावठाण विस्तारातील अनधिकृत घरांना तोडण्याच्या नोटिसा दिल्या। त्यामुळे यावर कारवाई करण्यात येणार आहे। याविरोधात सर्वपक्षीय बैठक झाली। यात सोमवारी नवी मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे। तर आपण कायद्यानुसार काम करतोय। 2013 नंतरच्या अनधिकृत घरांवर कारवाई करत असून नवी मुंबई बंद ही प्रत्येकाची खासगी बाब असून ठरल्याप्रमाणे कारवाई होणार असल्याचं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय। ऐन अधिवेशनाच्या तोंडावर हे आंदोलन होणार असून याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे। हे अधिकारी येतात, त्या अधिकाऱ्यांनी नव्या मुंबईची पहिली माहिती घ्यायला पाहिजे होती की इथले व्यापारी किती वर्ष आहेत, इथले एपीएमसी मार्केट किती वर्ष आहेत, इथले प्रकल्पग्रस्त स्थानिक किती वर्ष आहेत, ते सगळी माहिती घेऊन मग ही कारवाई करायला पाहिजे होतं। आता भाजीवाल्यांना उठवलं, त्यांना मार्केट नको का? फेरीवाल्यांचं काहीच नियोजन नाही, त्यांच्यासाठी मार्केट नको का? आज पावसामध्ये कुठल्याही GR मध्ये लिहिलेलं नाही आहे की पावसाळी घरं तोडा, पण आज पावसाळी घरं तोडली जात आहेत। गेले 2-3 महिने आम्ही हे पाहत होतो आणि त्याचा आज उद्रेक झालेला आहे आणि आज ही सगळी संघटना एकत्रित ही आलेली। लढ्याकडे बघत नाही, ही लढाई नाहीच आहे। हे बेसिक मला नाही वाटत ही लढाई आहे। सिंपल गोष्ट आहे की याच्यामध्ये मी हे सांगितलं आहे की शासन स्तरावरती जो गरजेपोटी घरं याच्यावरती विचारमंथन चालू आहे, त्याची कट ऑफ डेट आहे। त्या कट ऑफ डेटच्या अगोदरच्या घराला मी हात लावतच नाही आहे। मुळात आजच्या डेटला जे अनधिकृत बांधकाम तिथं विदाऊट CC किंवा विदाऊट परमिशन चालू आहे ते मी पाडण्याचा प्रयत्न करून ते पाडले जातील। मी परत रिपीट करतो, आजच्या डेटला जे अनधिकृत बांधकाम चालू आहेत ते जे ऑलरेडी ऑक्युपाय 2013च्या अगोदरचे आहे त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी त्याच्यामध्ये, कारण त्याचे पॉलिसी लेवल डिसिजन होतोय, त्याच्यामुळे त्याला मी हात लावत नाही सध्यापुरता। परंतु सध्या जे बांधकाम चालू आहेत ते पाडावे लागतील, ते होऊ दिले जाणार नाहीत। कोर्टाचे आदेश आहेत, त्याच्यामुळे आपण ते कॉम्प्रोमाइज करू शकत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।